पण दिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. बोलणार आहेत तर नक्कीच आपण आलात, महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे, शरदजी बगले आणि भरतजी बगले दोन्ही बंधूंचे आणि त्यांच्या नक्की टीमचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. सामन्याला होती सुरुवात. यावेळेला पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजाने टाकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र यश संपादन केलं जात आहे. यावेळेला जर बघितलं तर गोलंदाज कैलास दांडेकर याला गेल्या रीतीने मात्र माघारी परतावं लागतंय आणि गोलंदाज मला वाटतं आझाद हा गोलंदाच्या मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती यावेळेला यश हे संपादन केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश बघायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा आपल्या कर्णधाराला विनंती आहे, आपल्या काही फॉर्मॅलिटीज असतील या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. आजचा पुढचा चेंडू फक्त दिशा दिलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, मात्र चेंडूला अडवण्यात यश मिळणार नाहीये. चेंडू जाईल 1 2 4. 4 धावा मिळतील फलंदाज आकाश याला. या 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र आता ओपन होते. बघितलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच 4 धावा प्राप्त झाल्यात फलंदाजाला. वेगवान चेंडू होता, फक्त दिशा दिली. आणि पुढचा चेंडू गोलंदाज आझाद याचा. यावेळेला फ्लोअर लाईनचा चेंडू होता, नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी आणि यावेळेला मात्र फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद झालाय आकाश. आताच दुपारचं सत्र जवळजवळ पार पडतंय आणि या दुपारच्या सत्रानंतर मान्यवरांची उपस्थिती सुद्धा आजच्या दिवसामध्ये लाभली. स्टीव्हन एक्सपर्ट्स पलाटपाडा वतीनं आलेल्या मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं गेलं, त्यांचं सुद्धा मान आणि सत्कार केला गेला. नो चेंडू होता आणि आता मात्र फ्रीड असणार आहे सामोरे फलंदाज स्ट्राईक यांच्या फलंदाजाला. डावकर त्याचा फलंदाज आहे रोशन. आझाद वळवी एक चांगला वेगवान तेजतर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा एक चांगला अष्टपैलू खेळाडू नागले संघाचा. फ्रीट आहे या चेंडूवरती. यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये चांगला समन्वय होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वेगवान चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होतोय. काय अप्रतिम गोलंदाजी राहिले आज आझादची. नो बॉल होता, मात्र नो बॉलला त्याने जास्त काही फ्री हिटच्या चेंडूवरती जास्त काही मोठा फटका त्याने मारू दिला नाहीये. आझाद याचा पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला मात्र झेल ही धरतीला दान केले जात आहे. मला वाटते सुनील त्या ठिकाणी होता आणि सुनील याच्या माध्यमातून झेल या ठिकाणी ड्रॉप होत आहे. मिळतील या 2 धावा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या अंकावरती. आताच मान्यवर येऊन गेलेत श्री शरददादा भगली, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता चिंचोटी विभाग आणि त्याच्या जोडीला त्यांचे बंधू असतील मान्य श्री भरतभाई भगली यांची उपस्थिती आणि त्यांची संपूर्ण टीम असेल
यांची उपस्थिती या ठिकाणी दुपारच्या सत्रानंतर लाभली. पुढचा बॉल असेल आझाद याचा. यावेळेला हवेमध्ये चेंडूच्या खाली छोटा खेळाडू आणि या वेळेला एक चांगल्या दर्जाचा झेल टिपला जातोय आणि चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रोशन या फलंदाज हा बाद होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावसंख्या जर बघितली तर 7 वर जाऊन थांबलाय. काही खेळाडूचा जर विचार केला तर काही खेळाडू फलंदाज गोलंदाज जास्त प्रमाणात बघायला मिळतात, पण काही खेळाडू जे असतात ना ते क्षेत्ररक्षक ची जी भूमिका अदा करतात त्यांचं क्षेत्ररक्षण जर चांगलं होत असेल आणि होतंय तर मग त्यांना आपण प्लेइंग 11 मध्ये नेहमीच बघत असतो. काही ती खासियत असते क्षेत्ररक्षण. चांगल्या दर्जाचा झेल. आज आता शेवटचा चेंडू. यावेळेला वेगवान तेज तर्रार चेंडूच्या हाताळणी केली जाते. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय घडलंय तर प्रथम फलंदाजी करत असताना अनाई स्पोर्ट्स पाये या संघाची धावसंख्या जर बघितली तर 3 बाद 7 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अप्रतिम षटक राहिलं यावेळेला आझाद वलपेचं. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आणि जे प्रेक्षक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा घरी बसल्या निहाळतात त्यांचं सुद्धा या अष्टविन एक्सपोर्ट्स पलाटपाड्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुळशीदास बीज. आता मोठी जबाबदारी येऊन ठेपले फलंदाज विकेश वरती. एक चांगला दर्जाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू नेहमी ओळखला जातो कान्हाई स्पोर्ट्स पायाच्या वतीनं. दरम्यान आज त्याला इथे चांगली कामगिरी करावी लागेल अपेक्षा आहेत भरपूर संघाच्या. तुळशीदास पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला काय घडलंय तर इट इज अ वाईड बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र दिशा आणि दशा ही भरकटली जाते. त्याच कारणास्तव पंचांनी लगेच या चेंडूला वाईट म्हणून घोषित केलं जातं. 8 धावा धावफलकावरती आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाईल 1 बाउन्सची. यावेळेला हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळलाय. 1 धाव मिळाली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली होती म्हणजे 9 या अंकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर आता फलंदाज आहेत जे नवीन आलेत. याच्या वेळेला खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र चेंडू आणि बॅटचा चांगला ताळमेळ बघायला मिळाला नव्हता. 1 धाव मिळाली फक्त आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली डबल फिगर मध्ये, ते म्हणजे 10 अंकावरती. तुलसीदास बीज पुन्हा एकदा. यावेळेला हवाई हल्ला केला जात आहे, मात्र तेवढा काही मोठा फटका येताना दिसत नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान 2 धावा, या 2 धावांची निश्चिती केली जाते आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या हलवार आणि संत गतीने सावध गतीने पुढे सरकताना दिसते, जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 12 या अंकावरती. विकेशला माहिती आहे अजून सुद्धा 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि या 2 ओव्हरच्या झटक्यामध्ये ओव्हरमध्ये मी जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा या वेळेला काय घडलंय तर नो बॉल पुन्हा एकदा बघायला मिळतोय.
हे दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं नो बॉल आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण नो बॉल बघतोय. 9+1 म्हणजे अशा 2 धावा मिळाल्या. 14 धावांवरती धावसंख्या जाऊन थांबली आणि आता फ्री हिट समोरच्या फलंदाजाला. सामना करेल कल्पेश. मोठा फटका येईल का किंवा मग गोलंदाज आज चेंडू चांगल्या पद्धतीचा टाकेल. यावेळेस पुन्हा एकदा फ्लोर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आज सुनील याच्या हातामध्ये बॉल येत नाहीये. दरम्यान एक धाव मिळाली. जास्त काही मोठा फटका मारू दिला नाहीये गोलंदाजाने. गोलंदाज तुलसीदास आहे. पुढचा बॉल गोलंदाज तुलसीदासचा. यावेळेला बघितलं आपण ड्राईव्ह केलंय सरळ बॅटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होईल फ्लंबल आणि त्याला चकवून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी मिळतील फलंदाज विकी याला 4 धावा आणि 4 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 या अंकावरती. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. अजून सुद्धा एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि समोर फलंदाज आहे ज्याचं नाव विकेश. तो एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याकडून आपल्या संघासाठी भरपूर अपेक्षा आहेत. बघूया काय करतो शेवटच्या चेंडूवरती. लेफ्ट आर्म बॉलर मात्र यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलं. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. येस नो वेट आणि या वेळेला मात्र फलंदाज कल्पेश अडचणीमध्ये होता आणि यावेळेला अजून एक गडी बाद होईल तो म्हणजे कान्हा स्पोर्ट्स पाय या संघाचा. आणि दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या कान्हा स्पोर्ट्स पाय संघाची 20 धावा धावफलकावरती. एक लक्षात घ्या तुमच्याकडे फक्त 20 मिनिटे आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळायचे आहेत. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये सज्ज झालाय. भावेश. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजीच्या मार्कवर. ऋषिकेश हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. सामोरे फलंदाज आहे भावेश होता मात्र चेंडू पडल्यानंतर अनिमान बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त होतोय. काय चेंडूची हाताळणी होती. चेंडू पडल्यानंतर बघा ना थोडीशी उसळी प्राप्त करणारा होता. त्या कारणास्तव फलंदाजाला तो चेंडू समजला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळेला 10ची सरासरी मेंटेन ठेवली. 2 ओव्हरमध्ये 20 धावा जमा केल्यात कान्हा स्पोर्ट्स पाय या संघाने. यावेळेला बघितलं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडूमध्ये आणि बॅटमध्ये तेवढा काही संपर्क होत नाहीये. गोलंदाज स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडूला शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये त्या ठिकाणी पकडतोय आणि घेऊन जाईल तिथपुरती मात्र 1 धाव मिळते फलंदाजाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन आता 21 या अंकावरती. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय. याचा अर्थ एक चांगला गोलंदाज म्हणून ऋषिकेश याच्याकडे पाहिलं जाईल. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला हलवार आणि संत गतीने या चेंडूला खेळलाय. फाईन लेग पट्ट्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि
3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर धावसंख्या 23 धावा, अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. पुढचा बॉल ऋषिकेश या गोलंदाजाचा, या वेळेला सोडलेला नाही आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आझाद वल्वी कुठलीच चुकी करणार नाहीये आणि अजून एक फलंदाज विकेश सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ओव्हरपिच बॉल होता, पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवेमध्ये जास्त काळ तो फटका राहिला, चेंडू राहिला आणि लांबी तेवढी प्राप्त करता आली नाही आणि विकेश बॅक टू पवेलियन. चार चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत काय प्रभावित केलंय गोलंदाज ऋषिकेश, जवळजवळ 4 चेंडू मध्ये त्याने धाबा खर्च केल्यात, फक्त ना फक्त 3 धाबा. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश. शेवटचे बॉल, 2 चेंडू शिल्लक असतील. या वेळेला अतिशय सुंदर चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेला चांगला फटका आहे, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तुलसीदास बीज करणार नाही चूक, भागवले आपल्या संघाची भूक आणि अजून एक मोहरा या ठिकाणी बाद होतोय, तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघाचा फलंदाज नितेश हा गॉन. तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 या अंकावरती. याचाच अर्थ या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, त्या म्हणजे फक्त ना फक्त 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक हाताळलाय गोलंदाज ऋषिकेशने. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येईल गोलंदाज अभिषेक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अभिषेक हा गोलंदाज सामोरे आहे द बिग मॅन म्हणून ज्याला संबोधलं जाईल भावेश. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या वेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेतलं नाहीये व्यवस्थित, मात्र 1च धाव या ठिकाणी घेतली जाते. बॅटच्या वरच्या भागाला जणू चेंडू लागला होता, त्या कारणास्तव थोडा काळ हवेमध्ये चेंडू होता. झेलची दाट शक्यता निर्माण झाली होती, मात्र त्या ठिकाणी झेल टिपला नव्हता. 1 धाव मिळाली. या एका धाव्याने 24 धावांवरती आता धावसंख्या जाऊन थांबली जाते. पुढचा बॉल या वेळेला बघितला तर लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समॅनच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. रिदम चांगला आहे गोलंदाजाचा, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने ऋषिकेशने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची या ठिकाणी अभिषेक सुद्धा गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर बघा पिचिंग ऑप्शनच्या वरून होत्या, स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतं. फलंदाज मला वाटतं त्या ठिकाणी आहे रुपेश. रुपेशाला चेंडू समजत नाहीये. यावेळेला फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे गॅलरीझन मध्ये आणि 1 धाव फक्त या ठिकाणी घेतली जाते आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते.
जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 4 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्यात. याचाच अर्थ अतिशय सुंदर आणि प्रभावित गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. या वेळेला सोडणार नाहीये हाय अँड हँडसम यूथ 6. बघितलं चेंडूला, शॉर्ट लेंथ आहे, पुल केलं आणि पॉवरफुल सक्सेसफुल केलं आणि चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. आता जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 31 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या 6 धावेने थोडासा महागडा पडतोय गोलंदाज अभिषेक. आतापर्यंत धावा दिल्या नव्हत्या, मात्र या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू. बघा, याच पद्धतीची गोलंदाजी करायची होती. मागचा चेंडूचा विचार केला तर थोडासा मागे पडला. त्या कारणास्तव फलंदाजाने त्या चेंडूचे निरीक्षण आणि त्या चेंडूला बघितलं आणि नक्कीच त्या चेंडूला पाठवून दिलं ऑर्थोडॉक्स मिड विकेट लॉंग ऑन च्या वरतून 6 धावांसाठी. आता पहिला डाव, पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना कानाई स्पोर्ट्स पाये या संघाची धावसंख्या जर बघितली तर 31 धावा धावफलकावरती आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे ओमसाई 444 नागले या संघाच्या समोर. मागचा सामना बघितला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए विरुद्ध सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या 2 संघांच्या माध्यमातून एक बिग लढत आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यामध्ये पुढे जाताना दिसली आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल ची टीम आणि आता जो सामना सुरू आहे कानाई स्पोर्ट्स पाये आणि विरुद्ध ओमसाई स्पोर्ट्स 444 नागले या 2 संघांमध्ये या संघातून एखादा संघ जर विजय झाला तर तो 2 हात करेल आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाच्या समोर. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कानाई स्पोर्ट्स पाये हा संघ आणि लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे 2 फलंदाज म्हणजेच सलामीवीर ओमसाई 444 नागले संघाचे. नितीन आणि त्याला साथ देण्यासाठी दिनेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मडवीपाडा या संघाने जवळजवळ 69 म्हणजेच 69 धावा ठोकल्या होत्या समोरच्या संघाच्या विरुद्ध म्हणजेच कामन रेल्वे स्टेशन त्यांच्या समोर आणि तो हाय स्कोर म्हणून गणला जातो आजच्या कालच्या दिवसापासून, कारण की 69 हा या स्पर्धेचा हाय स्कोर आहे 4 ओव्हरमध्ये. आपण बघत आहात अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा च्या वतीनं ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं अतिशय जबरदस्त असं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. 3 दिवसीय ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. कालचा दिवस कामण या संघाच्या बाजूने राहिला म्हणजेच सुपर 3 मध्ये त्यांनी क्वालिफाय केला. आजचा दिवस बघायचा महत्त्वाचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा महत्त्वाचे सामने आपल्याला बघायला मिळते. घर बसल्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून DBN लाईव्हच्या माध्यमातून मोबाईलद्वारे किंवा मग मोठ्या स्क्रीनद्वारे या स्पर्धा तुम्ही निहाळू शकता. त्यांचं सुद्धा या ठिकाणी जे टीम वर्क आहे DBN लाईव्हचं ते अप्रतिम आहे. सामन्याला होती सुरुवात, कमी धावांचं आव्हान आहे, मात्र यावेळेला नितीनने अतिशय जबरदस्त पद्धतीने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र 2 धावा प्राप्त केल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि यस नो वेट, मात्र 3 धावा चितेच्या वेगाने आणि चपळाईने मात्र पूर्ण केल्या जातात.
जवळजवळ 3 धावा या सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेने जर बघितलं तर अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे। लेफ्ट आर्म बॅट्समॅन आता स्ट्राईक इन कडे, ज्याला आपण बघू शकता दिनेश। न्यू जर्सी मध्ये दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळत आहेत। पाय संघाची येलो अँड ब्लॅक जर्सी आपल्याला बघायला मिळते आणि त्या साईडला जर बघितलं तर थोडंसं नेव्ही ग्रीन अँड व्हाईट अशी जर्सी आपल्याला बघायला मिळते। या वेळेला ऑप्शनच्या बाहेर व्हाईट चेंडूची हाताळणी केली जाते आणि यानंतर धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4 अंकावरती। आजचा दिवस सुद्धा महत्वाचा दिवस आहे। आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आज सुद्धा 12 संघ खेळलेत आणि या 12 संघांमधून आजच्या दिवसाचा फक्त एक संघ आज मात्र पुढे येताना दिसेल। ज्या वेळेला बघितलं तर चेंडूने बॅट मध्ये संपर्क होत नाही, निर्धारित चेंडूची समाप्ती, या पद्धतीची गोलंदाजी होणं आवश्यक आहे जर समोरच्या संघाला तुम्ही दबावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल तर। विकेश याच्याकडून थोडीशी अपेक्षा होती की फलंदाजीमध्ये जास्त काही करू शकत होता, मात्र तसं काही होताना दिसलं नाही। या वेळेला खेळलाय हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला मात्र एक शानदार झेल टिपला जातोय आणि दिनेश या फलंदाजाचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त केला जातोय। तो म्हणजे दिनेश लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होईल। तुलसीदास बीज मोठा फटका जरूर खेळला होता दिनेशने, फटकामध्ये फटका चांगला होता मात्र फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता दिनेशने, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं होतं मात्र तेवढा काही तो फटका झाला नव्हता आणि तिथल्या क्षेत्ररक्षकाला त्याने निवडलं आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतला। नवीन बॅट्समॅन तुलसीदास बीच वैयक्तिक पहिली गोलंदाजी आणि पहिले षटक प्रगतीपथावर आहे। आतापर्यंत चेंडू टाकून झालेत जवळजवळ 3 चेंडूंची हाताळणी केलेत। ज्या वेळेला खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू मात्र 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 5 या अंकावरती। आता समोर फलंदाज नितीन, हो या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल या ठिकाणी सांगितलं जात आहे पंचांच्या माध्यमातून की लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी होती, त्या कारणास्तव पंचांनी लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला की हा चेंडू वाईट आहे। जर हा चेंडू जर नितीन याच्या बॅटमध्ये जर परफेक्ट आला असता तर नक्कीच 6 धावा आपल्याला बघायला मिळाला असत्या, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6 या अंकावरती। पुढचा बॉल गोलंदाज रोशनचा, ज्या वेळेला फक्त चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकी करेल तत्पुरती मिळेल फक्त 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 7च्या घरामध्ये। शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल। आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली रोशनने, वाईट चेंडू हाताळलेत मात्र कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केलाय। फाईल लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर। ज्या वेळेस शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये चेंडूला खेळलाय
एक धाव मिळाली. एका धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज. पहिलं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 32 धावांचा पाठला करत असताना ओम साई ट्रिपल फोर नागले संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज भावेश घाटाल. फलंदाजी तेवढी काही खास राहिली नाहीये, मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. तुलसीदास बीज याच्यावरती मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला पुढे नेण्याची. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न बघा, जास्त बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली आणि जवळजवळ हा चेंडू ना 6 ते 7व्या स्टंपवर असावा. व्हाईट बॉल. या अवांतर ज्या धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या ज्या धावा आहेत यांना रोख लावावा लागेल तरच तुम्ही या स्पर्धेला मात्र टफ फाईट देऊ शकता. या वेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल सुटला जातोय आणि डेंजर झोन मध्ये सुद्धा होते नितीन, मात्र मिळतील धावा 2. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मला वाटतंय आकाश हे होते आणि त्यांच्याकडून ही झेल या ठिकाणी ड्रॉप होत आहे. दोन धावेच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावसंख्या 11. ज्या वेळेला सुरेख फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, मात्र मिळणार नाही चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मिळतील धावा 4 तुलसीदास बीज या फलंदाजाला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे जवळजवळ 15 या अंकावरती. अर्धा पल्ला या ठिकाणी पार झाला, तो म्हणजे ओम साई ट्रिपल फोर नागले या संघाचा अजून अर्धा पल्ला पार होणं बाकी आहे. म्हणजे अजून सुद्धा जवळजवळ 17 धावा होणं बाकी आहेत. चेंडू टाकून चालत आतापर्यंत 2. या वेळेला हवेमध्ये चेंडू यष्टीरक्षक मात्र स्वतःच्या पवित्र्यामध्ये चेंडूला मात्र विकेश त्या ठिकाणी होते, स्वतःला सांभाळता आलं नाही आणि झेल पुन्हा एकदा या ठिकाणी नॉन मॅन्स लाईन मध्ये पडताना दिसतंय. विकेश लावला होता मात्र त्याला चेंडू तो भेटला नाही, कॅच ड्रॉप झाली आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 17 अंकावरती. 1 शॉट याचा जर अर्थ एकच धाव असणार आहे, म्हणजे एक धाव कमी 16 धावा धावफलकावरती. या वेळेस सोडलेला नाही आहे, फेकून दिला चेंडूला, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. तुलसीदास बीज शॉट होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं चेंडूला आणि फेकून दिलं गेलं. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या अंकावरती. अजून सुद्धा 10 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील. हॅलो दिनेशजी भोरे विनंती आहे की आपल्याला स्टेजवरती आमंत्रित केलंय आणि रमेशजी मुकादम आपल्याला सुद्धा स्टेजवरती आमंत्रित केलंय आणि महेश परेड यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती केली जात आहे. यस मान्यवरांना विनंती केली जाते की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन
स्थानापन्न व्हायचं. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजकांचं म्हणणं असं आहे, आयोजकांची विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर मग सामन्याकडे जाऊया. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तुलसीदास बीज चांगली आता फलंदाजी करतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेला समोर खेळला, एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे का? चांगले क्षेत्ररक्षक आणि येस नवेटच्या नादामध्ये मात्र यावेळेला फलंदाज नितीन याला माघारी परतावा लागेल. काही गरज नव्हती, मात्र यावेळेला रनआउट म्हणजेच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय नितीन राऊत. नितीन याची जागा भरून काढण्यासाठी लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. आझाद विष्णू वळवी, एक चांगला अष्टपैलू खेळाडू 444 नागली या संघाचा. किती धावांची गरज आहे तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील. जवळजवळ 7 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये जवळजवळ 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजच्या मार्कवर अमित राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील या ठिकाणी होताना दिसतंय. हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजामध्ये यावेळेला हा फटका बघायला मिळतोय. मिळतील 6 धावा आझाद वळवीला. या 6 धावेने आता मात्र सामन्यामध्ये पकड ही मजबूत केली जाते. 444 नागले या संघाची धावांची गरज असेल फक्त ना फक्त 1. मैदानामध्ये बॉल आलेला आहे, फक्त एका धावेची गरज आहे. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. बघितलं आल्या आल्या फलंदाजाने चेंडूचं निरीक्षण केलं. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू भेटला तसा लगेच लॉंग मिडविकेट ला भिरकावून दिला 6 धावांसाठी. शेवटचा एक बॉल, 1 रनाची गरज आहे. आणि येस, बॉल तर भरपूर शिल्लक होते, मात्र आझाद वल्वीने आपला सामना मात्र जिंकून दाखवला. ज्या वेळेला विजयी होते तो म्हणजे ओम साई 444 नागले हा संघ आणि पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजे कानाई स्पोर्ट्स पाये या संघाला. हार्ड लक कानाई स्पोर्ट्स पाये अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम 444 नागले. सामनावीर कोण असणार आहे या सामन्याचा जर बघितलं तर आतापर्यंत सामनावीर या सामन्याचा कोण आहे तर या सामन्याचा